नमस्कार मंडळी. मी खूप दिवसांनी व्लॉग असा बनवते आहे. मी नंतर व्हिडिओ करून, नंतर शूट करून, नंतर म्हणजे व्हॉइस मी हे करते. मी आज असा करते कारण तुम्हाला दाखवायचं होतं. मी आज काळूबाईला आले, म्हणजे काळूबाईचं दर्शन झालंय. आमचं दर्शन पण छान झालं कारण साहेब होते बरोबर. त्यामुळे मी व्ह्यू माने आम्ही तिघच काळूबाईला अचानक असा मूड झाला आणि म्हटलं की नाही, घरी जायचं होतं, गावी जायचं होतं. म्हणजे नवरात्रीला मी जातेच प्रत्येक वेळेस, माझ्या माहेरची देवी असते तिथं ओटी भरायला. त्यावेळेस ठरवलं की हे पण आलेले होते आणि मग चांगला चान्स होता, मग आम्ही काळूबाईला यायचं ठरवलं. मी थोडासा बाहेरचा व्ह्यूज दाखवते. म्हणजे इतकं किर्र आहे असं ह्याच्यामध्ये. आणि मला अशी खूप झाडं पाहायला मिळाली, पण मी शूट नाही घेतलं. म्हणजे मला त्या झाडांची भीतीच वाटायला लागली. प्रत्येक झाडावरती म्हणजे असं फोटो लावलेले, टाचण्या, खिळे आणि पोटली वगैरे काळ्यात असं काही काही बांधलेलं होतं. तर ते काही माहिती नाही मला काय आहे, पण ते म्हणतात काळा जादू वगैरे. पण देवीच्या दर्शनाला आल्यावरती सगळी निगेटिव्हिटी जाते, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. बाकी काळा वगैरे जादू वगैरे ते काही म्हणजे आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, किंवा त्याविषयी एवढं अंतर्जातीय माहिती नाहीये. पण छान वाटलं देवीच्या दर्शनाला आल्यावरती. पॉझिटिव्हिटी येते इथे आल्यावरती. मला नेहमीच येते. मी वर्षातून एकदा तरी येतेच काळूबाईला. पण आम्ही नेहमी संध्याकाळी येतो, रात्री येतो. म्हणजे आम्ही 5-6 वाजता घरून निघतो आणि आम्हाला येईपर्यंत 9-10-11 वाजतात. म्हणजे आमचं नेहमीचं रुटीन रात्रीचंच, नाईटचाच ठरलेलं असतो. डेला आम्हाला मिळतच नाही, कारण माझं वर्क ही तुम्हाला माहितीच आहे तसं. मग आम्ही वर्क माझं पूर्ण करून आम्ही नाईटला निघतो. ह्यावेळेस आम्ही डेला लवकर निघालो कारण उद्या मला माझ्या माहेरच्या देवीच्या दर्शनासाठी जायचंय. पण खूप छान झालं काळूबाईचं दर्शन. पण भयानक म्हणजे मला ते वाटलं. मी ऐकून होते, पण आज असं आम्ही ते समोर पाहिलं. पण मी ब्लॉग मध्ये नाही घेतलं ते, म्हणजे मला निगेटिव्हिटी नकोच होती ब्लॉग मध्ये. कशासाठी ते पाहिजे दाखवायचंय, पण तुमच्याशी शेअर करावं माझ्या पब्लिकसाठी, म्हणून मी हा ब्लॉग असा घेतला. आणि काळूबाईच्या दर्शनाचा ब्लॉग बघायचा असेल तर कमेंट नक्की मला करा. मी छोटे छोटे व्हिडिओज, फोटोज घेतलेले आहेत, ते तुम्हाला शेअर करेन. कारण मंदिरात तर आतमध्ये काय झालं.